नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. घाबरायचं नाही. ह्या नाटकाबद्दल म्हणा, नाट्यानुभवाबद्दल म्हणा किंवा वेगळ्या एका प्रकाराबद्दल मी इथे तुमच्याशी बोलायला आलोय. रत्नाकर मतकरी हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस तरी नसेल, तर त्यांच्याच या दोन आपण गूढकथा म्हणूया, भयकथा म्हणूया, या दोन कथांचं नाट्यमय सादरीकरण घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. यात प्रकाश योजना असणार आहे फार वेगळ्या प्रकारची. यात एक वेगळ्या प्रकारचं संगीत असणार आहे, वेगळ्या प्रकारचे पेहराव पोशाख असणार आहेत आणि एक वेगळ्याच प्रकारच्या दोन गोष्टी आम्ही तिघं म्हणजे मी स्वतः, पुष्कर श्रोत्री आणि श्वेता पेंडसे हे तुमच्यासमोर सादर करणार आहोत. हे कथांचं सादरीकरण आहे. हा एक वेगळाच प्रयत्न पहिल्यांदा रंगभूमीवर होतोय आणि तो प्रयत्न जो आहे तो त्याचं दिग्दर्शन करतायत खूप अनुभवी दिग्दर्शक, माझे लाडके दिग्दर्शक विजय केंकरे. याचं जे म्युझिक आहे ते अजित परब यांनी केलेलं आहे आणि याचं नेपथ्य जे आहे ते शिरवईकर यांनी केलेलं आहे आणि याचं जे प्रकाश योजना आहे तीही त्याला खूप आवश्यक आहे, ती शीतल तळपदे यांनी केलेली आहे. पुष्कर माझा खूप जुना मित्र, खूप चांगला ऍक्टर, खूप मनस्वी ऍक्टर. आतापर्यंत ज्या सगळ्या भूमिका मी ज्या पाहिल्या त्या खूप छान मनापासून केल्या. आम्ही दोघं पहिल्यांदा एकत्र काम करतोय आणि त्याचा मला आनंद आहे. श्वेता पेंडसे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हुशार लेखिका तर ती आहेच, अतिशय हुशार अभिनेत्री सुद्धा आहे. तिच्याबरोबर मी गेले 270च्या वर प्रयोग 38 कृष्णवेला या नाटकाचे केलेले आहेत. तीही माझ्याबरोबर या नाटकात आहे आणि ती एक महत्वपूर्ण भूमिका या प्रकारात करते आहे. तो हा एक वेगळा प्रयत्न आम्ही घेऊन येतोय. मतकरींच्या कथांचं नाट्यमय सादरीकरण. तर हा प्रयत्न बघायला, अनुभवायला आणि अर्थात घाबरायला आणि त्या घाबरण्यातून गंमत यायला किंवा अनुभवायला, मजा करून घ्यायला तुम्ही जरूर या आणि बघा हे कसं होतंय. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर श्वेता पेंडसे. रत्नाकर मतकरी लिखित दोन भयकथांवर आधारित, या भयकथा म्हणजे एक पावसातला पाहुणा आणि दुसरी कथा जेवणावळ, या दोन्ही कथांवर आधारित एक नाट्यमय आविष्कार घेऊन आम्ही येतोय, ज्याचं नाव आहे घाबरायचं नाही. 31 तारखेपासून 31 जुलैपासून आम्ही रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम घेऊन येतोय. एक थरारक नाट्यानुभव असं आम्ही म्हणतोय आणि ते खरोखर तसंच आहे. मला खूप गंमत येते हे सगळं करताना, कारण नेहमी आपण जी नाटकं करत असतो, प्रत्येक नाटकाचा विषय जरी वेगळा असला तरी शेवटी तो फॉर्म म्हणजे नाटक हा असतो. तर त्याची एक ठराविक प्रक्रिया असते, ती तालमीची तीच प्रोसेस असते. पण कथांचं सादरीकरण हा प्रकार मी पहिल्यांदा करते, त्याच्यामुळे मला खूपच छान वाटतं. हे करताना एक वेगळा अनुभव आहे. मुळात आपण कथा वाचत असतो, ती कथा वाचताना आपल्या मनात एक इमेजरी तयार होत असते, आपल्या मनात डोळ्यासमोर ती संपूर्ण कथा उभी राहत असते आणि त्यातून आपल्याला त्याच्यात लेखकांनी मांडलेली दृश्य, ज्याचं खूप इलॅबोरेट वर्णन केलं असतं, ती सगळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. इथे ती दृश्य रेडीमेड आपण प्रेक्षकांसाठी आणतो आहोत आणि ती उभी करायची आहेत, पण त्याच्यात तो नेहमीचा डायलॉग नाही आहे, संवाद नाही आहेत आणि तरी ते सगळं उभं करायचं आहे. हा एक ॲक्टर म्हणून खूप वेगळा चॅलेंज होता. दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे सर खूप वेगळा विचार करत आहेत हा कार्यक्रम डिझाईन करताना आणि ते पदोपदी लक्षात येत आहे की अरे हे खूप वेगळं आहे, हे भन्नाट आहे. संगीत अजित परब यांनी केलं आहे, प्रकाश योजना शीतल तळपदे यांची, आणि प्रकाश योजना आणि संगीत दोन्ही आल्यावर तर आणखीन समजतं आहे की हे खूप वेगळं आहे करायला. त्याचा सगळ्याचा इफेक्ट कसा होतो आहे ते जाणवतं आहे काम करतानासुद्धा. खूप मजा येते. आणखीन एक कमालीची बाब म्हणजे मी डॉक्टर गिरीश ओक यांच्याबरोबर आता 38 कृष्णवेला हे नाटक करते आणि पुष्कर श्रोत्री यांच्याबरोबर मी अ परफेक्ट मर्डर हे नाटक करते. दोन्ही नाटकं रंगभूमीवर सुरू आहेत आणि आम्ही तिघं मिळून आता घाबरायचं नाही हा कार्यक्रम करतो आहे. आपापल्या जागी दोन्ही ॲक्टर्सबरोबर केमिस्ट्री ॲक्टर्स म्हणून खूप चांगली असल्यामुळे त्याचा खूप फायदा इथे होतो आहे, ते जाणवतं आहे पदोपदी. कॅरेक्टर्स खूप वेगळी आहेत.
जनरली प्रत्येक नाटकात एक आपल्याला दिलेलं पात्र असतं जे अथपासून इथपर्यंत त्या पात्राचा एक प्रवास असतो, आपण त्याचा अभ्यास करतो आणि मग ते उभं करतो. पण इथे एकाच कथेमध्ये वेगवेगळी पात्र करायला मिळत आहेत, ती पटापट चेंज ओव्हर होत आहेत आणि हे सगळं करायला खूप मजा येते. प्रत्येक पात्राची देहबोली वेगळी आहे, प्रत्येक पात्राची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. तर एक खूप विलक्षण अभ्यास होतो आहे एक अभिनेत्री म्हणून सुद्धा. ओव्हरऑल ऑल इन ऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे. आम्हाला करतानाच एवढी मजा येते, तर प्रेक्षकांना बघायला निश्चितच खूप खूप मजा येणार आहे. तेव्हा चुकवू नका, घाबरायचं नाही. 31 जुलैपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की नक्की बघा. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. अनेक वर्षांपूर्वी रत्नाकर मतकरींच्या अनेक गूढ कथा वाचून मी त्यांच्या प्रेमात पडलो आणि त्या कथा मी वारंवार वाचायचो. म्हणजे रेग्युलर इंटरव्हल्सनी मी पुन्हा पुन्हा त्यांची पुस्तकं काढायचो. खेकडा, कबंध, रंगांधळा सगळी पुस्तकं काढायचो आणि पुन्हा पुन्हा ती कथा वाचायचो. आणि का कोणास ठाऊक त्या कथा मला खुणावत होत्या की ह्याचं काहीतरी वेगळं स्वरूप व्हायला पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी त्याच्यात केलं पाहिजे असं. आणि कोविडच्या दरम्यान विजय केंकरेंच्या बरोबर मी, जितेंद्र जोशी आणि शर्वरी लोहोकरे आम्ही तिघांनी मिळून यातल्या 2 कथांचं आम्ही ऑनलाईन अभिवाचनाचा कार्यक्रम केला होता आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सो आता इतकी वर्ष झाल्यानंतर पुन्हा मला असं वाटलं की आता आपण त्या कथांना रंगमंचीय स्वरूपात लोकांच्या समोर आणायला पाहिजे. कारण त्याचा आवाका तेवढा मोठा आहे आणि त्याचा प्रेक्षक वर्ग तसा आहे. कारण रत्नाकर मतकरींचा प्रेक्षक वर्ग हा केवळ 40 आणि वरचा नाहीये, तर ज्यांना गूढ कथा आवडतात, मिस्ट्री ज्यांना आवडते, ज्यांना सस्पेन्स, थ्रिलर हा जॉनर आवडतो, ज्यांना हॉरर हा जॉनर आवडतो, अशा सर्व वयोगटातले प्रेक्षक हे मतकरींचे प्रेक्षक असतात. त्यामुळे ह्या प्रकारचं नाटक जर आपण रंगमंचावर आणलं तर त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल असं मला वाटलं. आणि म्हणून मी विजय केंकरे सरांच्या मागे लागलो की सर आपण काहीतरी करूया 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 करूया. आणि मग तो म्हणाला हो करूया, पण जरा वेगळ्या पद्धतीने आपण ते लोकांच्या समोर आणूया. त्याला अभिवाचनाचं स्वरूप द्यायचं नाहीये, त्याला वेगळं स्वरूप आपण लोकांसमोर आणायचंय की कथा सांगता सांगता तुम्ही कथेतले पात्र होऊन जाता आणि कथेच्या शेवटी तुम्ही प्रेक्षकांनाच कथेत ओढून आणता. अशा प्रकारचा काहीतरी अनुभव लोकांना आपल्याला द्यायचा आहे. आणि मग असं काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यानंतर आमचे जुने मित्र निनाद करपे जे बदाम राजा प्रोडक्शन्स ते तयार झाले. कारण परफेक्ट मर्डर सुद्धा बदाम राजा प्रोडक्शनची पहिली नाट्यकृती, त्याला पण त्यांचं तेच म्हणणं होतं की काहीतरी वेगळं असेल तर ते आपण करूया. आणि म्हणून त्यांनी तेव्हा ते परफेक्ट मर्डर केलं होतं. तो घाबरायचं नाही करताना सुद्धा आम्ही पहिली त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली. आणि मग डॉक्टर गिरीश ओक त्यांचा इतक्या वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि केवळ अभिनेता म्हणून नाही तर डॉक्टर गिरीश ओक एक उत्तम वाचक म्हणून मला माहिती आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारत असताना त्यांचं वाचन किती दांडगं आहे आणि त्यांना किती गोष्टींची किती माहिती आहे हे त्यांच्याबरोबर बोलताना नेहमी जाणवतं. तर मला असं वाटलं की असे काही कलाकार आपल्या बरोबर ह्या नाट्यकृतीत असावेत की ज्यांना अभिनयाच्या पलीकडे 2 ओळींच्या मध्ये नेमकं मतकरींनी काय म्हटलंय किंवा त्यांना काय म्हणायचंय हे उलगडून सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर श्वेता पेंडसे सारखी अभिनेत्री सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, कारण ती एक उत्तम लेखिका आहे, तिलाही नेमकं मर्म कळत असतं. सो ह्या आम्हा तिघांना घेऊन विजयने हे वेगळ्या प्रकारचं नाटक बसवलेलं आहे. पहिल्या अंकात आम्ही पावसातला पाहुणा सादर करतो आणि दुसऱ्या अंकात आम्ही जेवणावळ सादर करतो. दोन्ही गोष्टींमध्ये मी पाहुणा आहे. सो पाहुणा म्हणून लोकांसमोर येतो आणि वेगळे ट्विस्ट्स येतात, टर्न्स येतात, धक्का बसतो आणि मग प्रेक्षकांना तो अनुभव मिळतो. जो मतकरींची गोष्ट वाचत असताना आपल्याला अनुभव मिळत असतो तो आता दृकश्राव्य प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. घाबरायचं नाही ला नीरज शिरवईकर यांनी अप्रतिम असं नेपथ्य केलेलं आहे. शीतल तळपदे सारखा इतक्या वर्षांचा अनुभव असलेला गुणी प्रकाश योजनाकार तोही ह्याला वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर प्रकाश योजनेच्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतोय. अजित परब सारखा एक गुणी संगीतकार आहे ज्याने याचं बॅकग्राऊंड म्युझिक तर केलेलंच आहे, पण ह्याच्यासाठी त्याने शीर्षक गीत सुद्धा केलेलं आहे.
भारत आंबेंची एक कविता आहे, विंदांची एक कविता आहे, जी आम्ही या नाट्यकृतीमध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणतो आहोत. आणि वेशभूषा असेल, रंगभूषा असेल, या सगळ्यातूनच एक वेगळं नाटक तुमच्या समोर येतंय. घाबरायचं नाही. 31 जुलैपासून ते तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुम्हाला बघायला मिळणार आहे. ज्यांना ज्यांना मतकरी माहिती आहेत, त्यांना त्यांचं नाटककार म्हणून ते किती ग्रेट आहेत ते माहिती आहेत, कथा कादंबरीकार म्हणून ग्रेट आहेत माहिती आहेत, बालनाट्य त्यांनी इतकी अप्रतिम लिहिलेत माहिती आहे. पण त्यांच्या गूढ कथा जर तुम्ही वाचल्या असतील तर त्याचा अनुभव घ्यायला तुम्ही प्लीज थिएटरमध्ये या. घाबरायचं नाही. एक तर पहिली हे ते ऐकावं ना, मी कुठे ते सांगतो अनाउन्स सेकंड टाइम सुरुवाती लाल पिवळ्या जिभार चाटत पडेल त्या पक्षाचा घास घ्यायला तो जणू थयथयत होता. जमिनी ते आप असावा तसं होमकुंडाचं विवर भासत होतं. तिची वक वक ओठा